आपल्या आयुष्यात अनेकदा नाही का असं वाटतं की अरे आपण जे शोधतोय ते अगदी जवळ आहे, अगदी पृष्ठभागाच्या थोडंसं खाली. पण मग तिथपर्यंत पोचण्यासाठी जी शक्ती लागते ना, ती कुठून आणायची? चला, आज आपण याच सुंदर विषयावर बोलूया. हे चित्र बघा, एक विहीर. हे आपल्याला एक खूप साधा पण तितकाच महत्वाचा प्रश्न विचारते. आपली आशा, आपली क्षमता आणि ज्या गोष्टींसाठी आपण एवढे प्रयत्न करतो, त्या सगळ्या गोष्टी नक्की दडलेल्या कुठे असतात? तर चिकाटी आणि आशावादाच्या या संपूर्ण प्रवासात आपल्याला सोबत करणार आहे आसावरी काकडे यांची एक अप्रतिम कविता. कवितेचं नाव आहे खोड आणखी थोडेसे. सगळ्यात आधी कवितेचा जो पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संदेश आहे तो आहे चिकाटीबद्दल. म्हणजे खोदण्यासारख्या एका शारीरिक क्रियेला अखंड प्रयत्नांच्या संकल्पनेशी किती सुंदर जोडलं आहे ते आता आपण पाहूया. आणि बघा, कवितेची सुरुवातच किती जबरदस्त आहे. एका आश्वासनाने होते की अरे अजून थोडे प्रयत्न कर, यश नक्की मिळेल. धीर सोडू नकोस, कारण प्रत्येक वेळी अपयश येईलच असं नाही. आयुष्यात भेटणारी सगळीच नाणी काही खोटी नसतात. आता या कवितेतली विहीर म्हणजे फक्त एक साधी विहीर नाहीये. ते आपल्या आयुष्यातलं एखादं मोठं ध्येय आहे, एक मोठं आव्हान आहे. आणि त्या विहिरीतलं पाणी म्हणजे काय? तर ते आहे त्या ध्येयपूर्तीतून मिळणारं यश, जे योग्य प्रयत्नांनी हमखास मिळतं. हे सुरुवातीचं वचन आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे, कारण ते आपल्याला धीर देतं. जेव्हा कधी हार मानण्याचा विचार मनात येतो तेव्हा ही कविता आठवण करून देते की आपलं ध्येय अगदी जवळ आहे, फक्त प्रयत्न सुरू ठेवण्याची गरज आहे. चला, आता बाह्य प्रयत्नांवरून थोडं आपल्या आतल्या जगात येऊया. आपल्या आत जी एक आशा, एक सर्जनशीलता दडलेली असते ना, तिला बाहेर कसं काढायचं ते पाहूया. आहाहा, या ओळी किती सुंदर आहेत. त्या आपल्याला सांगतात की निराश होऊन गप्प बसायचं नाहीये. आपल्या मनात एक गाणं आहे, एक उमेद आहे. आणि गंमत म्हणजे अगदी जेव्हा रिकामेपणा जाणवतो ना, त्या निराशेच्या क्षणांतूनच आतून एक आशेचा झरा फुटू शकतो. हे आतले गाणे म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येकामध्ये असलेला तो एक सुप्त आशावाद. आपल्या आत एक अशी शक्ती आहे जी कठीण काळातही आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. तिला फक्त व्यक्त होण्याची संधी द्यावी लागते. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आशा ही बाहेरून कुठून तरी शोधायची गोष्ट नाहीये. ती आपल्या आतूनच निर्माण होते. अगदी जेव्हा असं वाटतं की सगळं काही संपलंय, तेव्हाही आपल्या आतून एक नवी उमेद जन्म घेऊ शकते. कवितेतला पुढचा भाग तर आणखीनच सुंदर आहे. तो खोटा अभिमान आणि खरी स्वीकार्यार्थता यातला फरक दाखवतो. मिटलेली मूठ आणि उघडा तळवा या दोन प्रतीकांमधून कवयित्री आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवतात. या ओळी आपल्याला थेट प्रश्न विचारतात की अरे, आतून रिकामा असताना मूठ घट्ट मिटून मी भरलेला आहे असं दाखवण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा नम्रपणे ओंझळ उघडून मनात दडलेल्या सकारात्मक विचारांच्या त्या तळ्यांना स्वीकारायला नको का? आणि हेच तर या कवितेचं सौंदर्य आहे. इथे दोन अवस्थांची थेट तुलना केली आहे. बघा, एकीकडे आहे मिटलेली मूठ, जी खोट्या अहंकाराचं प्रतीक आहे. आणि दुसरीकडे आहे उघडा तळवा, जो नम्रतेचं आणि गोष्टी स्वीकारण्याच्या तयारीचं प्रतीक आहे. यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आयुष्यात खरं समाधान दिखावा करण्यात नाही, तर सत्य स्वीकारण्यात आहे. नम्रपणे नवीन गोष्टी शिकण्यात आहे. जेव्हा आपण स्वतःला असं मोकळं करतो ना, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने भरून पावतो. चला, आता आपण या कवितेच्या अंतिम आणि सर्वात शक्तिशाली संदेशाकडे आलो आहोत. इतके प्रयत्न आणि इतकं आत्मपरीक्षण या सगळ्यानंतर शेवटी लागतं तरी काय? हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो, नाही का? इतका संघर्ष केल्यावर, इतका धीर ठेवल्यावर यशासाठी नक्की कोणत्या मोठ्या गोष्टीची गरज असते? उत्तर खूप साधं आहे. कोणतीही मोठी अशक्य गोष्ट नाही, फक्त थोडेसे. आणि या शेवटच्या ओळी खरं तर संपूर्ण कवितेचं सार सांगतात. प्रयत्न करत रहा, यश नक्की मिळेल. कारण आशेने जगण्यासाठी खूप मोठ्या ताकदीची नाही, तर फक्त थोड्याशा बळाची गरज असते. ते छोटंसं बळ, तो छोटासा प्रयत्नच आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जातो. तर मग या कवितेतून आपल्याला नक्की काय शिकायला मिळतं? तर हे धडे अगदी स्पष्ट आहेत. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. नकारात्मक परिस्थितीतही सकारात्मक रहा. संयम बाळगा. नम्र रहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा. आणि जाता जाता एक विचार. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती तरी जागा किंवा एखादं ध्येय असतंच, जिथे फक्त आणखी थोडेसे खोदण्याची, थोडेसे प्रयत्न करण्याची गरज असते. ती जागा कोणती आहे याचा विचार नक्की करा. Like, share, and subscribe now and learn smart.